याशिवाय RSSच्या संलग्न साप्ताहिकातून थेट टीका केल्या गेल्यामुळं आगामी काळात भाजपसोबत राहण्याचं तसंच जागा वाटपातही भाजपासोबत जुळवून घेण्याचं आव्हान अजित पवार यांच्यासमोर आहे. स्वतःच्या काकांचा कुठेतरी विश्वासघात करून अजितदादा सत्तेत सामील झाले असा एक संदेश किंवा प्रतिमा जनतेत गेल्यामुळे त्यांना लोकांमधून सुद्धा असंतोषाला सामोरं जावं लागत आहे. दादांना आपली जुनी प्रतिमा म्हणजे शाहू फुले आंबेडकर या विचारधारेची प्रतिमा जपावी लागणार आहे. भाजपसोबत असून त्यांना दलित, आदिवासी, OBC, मुस्लिम मतदार पुन्हा मिळवण्याचं कामही करावं लागणार आहे. आणि हे करत असताना आपल्या पक्षासाठी स्वतंत्र नरेटिव्हही त्यांना बांधावं लागणार आहे. पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना भाजपसोबत जरी गेलो असलो तरी माझी मूळची विचारधारा कायम आहे आणि त्याच्याशी मी तडजोड करणार नाही हे सुद्धा पटवून द्यावं लागणार आहे. शेवटी काय अजित पवार यांच्यासाठी भाजप RSS